श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. येत्या 13 जानेवारी 2026 वार मंगळवार या दिवशी आलेला आहे भोगी, म्हणजे वर्षातील पहिला सण. भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी, नाहीतर आयुष्यभर वाईट भोग भोगावे लागतील. कळत नकळत अनेक संकटांचा सामना देखील करावा लागेल. भोगीच्या दिवशी सुगड पूजण्याला, वेगवेगळ्या भाज्या करण्याला किंवा केस धुण्याला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व आपण काय खातो ते सुद्धा तितकंच महत्त्वाचे मानले जाते. आणि म्हणून या भोगीच्या दिवशी चुकून सुद्धा ही एक भाजी खाऊ नका. तर कोणती भाजी आहे जी आपल्याला भोगीच्या दिवशी चुकूनही खायची नाही, तसंच या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. येत्या 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे भोगी. हा सण मकर संक्रांतीचा एक दिवस अगोदर साजरा केला जातो. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. पण भोगी या शब्दाला आणि या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो किंवा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते, कारण भोगी या सणाचा धार्मिक महत्त्व इंद्रदेवाशी जोडलेला आहे. पावसाचे देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. शेती, पाऊस आणि पीक यासाठी इंद्रदेवाचे योगदान महत्त्वाचे असल्याने शेतकरी वर्गासाठी भोगी हा सण कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आणि म्हणून चांगल्या पावसासाठी, समृद्ध पिकासाठी देवाचे आभार मानण्याची ही परंपरा आहे. इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केली जाते. ती पिके वर्षानुवर्ष पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. भोगीचा सण हा हिवाळ्यात पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो. हिवाळ्याच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो आणि त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो. आणि मग या मोसमामध्ये शेतकरी बांधव भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात. तुम्ही आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल की न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणून या भोगीच्या दिवशी सर्वजण आपल्या घरामध्ये भोगीची भाजी बनवतात, तीळ मिश्रित भाकरी बनत असतात आणि त्याचं सेवन जे आहे तर त्या भोगीच्या दिवशी केलं जातं. आणि आता हीच भोगीची भाजी बनवताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत, तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्याला चुकून या भोगीच्या भाजीमध्ये करायचा नाही, तर या भोगीच्या दिवशी आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचा आपल्याला कित्येक पटीने पुण्य फळ प्राप्त होत असते. पण या भोगीच्या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचा वाईट परिणाम हा सुद्धा आपल्याला भोगावा लागत असतो. आपण या दिवशी जाणून काही गोष्टी करत नाही, पण आपल्याला काही गोष्टी जर माहीतच नसेल तर आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका होतात. आणि या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये, तसेच काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता पहा. भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचा आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळत असतं, कारण या वेळेमध्ये वातावरणात शांतता, सात्विकता असते. आता या भोगीच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी अभ्यंग स्नान देखील केलं जाते. आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करायचं आहे. आता हे तिळाचे उटणे तयार करण्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. जे पांढरे तीळ असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहेत. यानंतर त्या तिळाच्या पावडरमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल आणि याचं उटणं तुम्हाला तयार करायचं आहे. हे उटणं आपल्याला अंघोळीच्या अगोदर आपल्या शरीराला लावायचं आहे. आपल्याला जी काही नकारात्मकता आहे ती दूर होत असते, अशी धार्मिक मान्यता आहे. आता प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा भोगीचा दिवस तुम्ही साजरा करू शकता. आता हे उटणं लावून झाल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ न टाकता आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे. आपण प्रत्येक संक्रांतीला पांढरे तीळ टाकतो, पण या संक्रांतीला विशेष असे महत्त्व आहे की या संक्रांतीला आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे. तसेच या दिवशी विशेष करून डोक्यावरून स्नान करावे. आता स्वच्छ अंघोळ करून झाल्यानंतर या दिवशी पांढरे शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे शक्य असेल तर पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करा. नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता. आणि यानंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे.
भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवायची आहे, कारण भोगीच्या भाजीला आपल्याला नैवेद्य हा देखील दाखवायचा असतो. आता या भोगीच्या भाजीला बऱ्याच भागामध्ये या सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने बघा पावटा, हरभरा, बोर, पालक, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लावर अशा अनेक भाज्या या भोगीच्या भाजीसाठी वापरले जातात. तसेच या दिवशी घरामध्ये चपाती न बनवताना प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवत असताना त्या भाकरीमध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहेत. अगदी भाकर थापल्यानंतर वरून तुम्ही थोडीशी तीळ टाकले तरी सुद्धा चालते, पण आपल्याला भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकरी आवर्जून बनवायची आहे. त्यामध्ये पहिली बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना दाखवायचा. यासोबतच लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटणी आणि खमंग अशी खिचडी केली जाते. तसेच बघा बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही सुगडामध्ये सुद्धा टाकली जाते. अगोदर सुगड स्वच्छ करून पुसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता. हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते तर या संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो. काही ठिकाणी अशी पद्धत आहे, आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य हा देवांना अर्पण करू शकता. आता बघा भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी, अन्यथा भोगावे लागतील भयंकर परिणाम. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे एक विशेष महत्त्व असतं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करत असतो, पण तुम्हाला माहीत आहे का, याच आनंदाच्या दिवशी कळत नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात दुःख आणि दारिद्र्याची सावली आणू शकते. आजकाल प्रत्येक घरात एकच ओरडा असतो, हातात पैसा टिकत नाही, मुलं ऐकत नाहीत, मुलांची प्रगती खुंटली आहे किंवा घरात सतत कटकटी होतात. मैत्रिणींनो, विचार करा, तुम्ही खूप कष्ट करता, देवांची भक्ती करता, तरीही नशिबाची साथ का मिळत नाही? कदाचित याचे उत्तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेले असू शकतं. भोगीच्या दिवशी आपण आवर्जून लेकरूवाळी भाजी करतो, पण या दिवशी एक अशी भाजी आहे ती चुकूनही घराच्या उंबरठ्याच्या आत आणायची नसते आणि खायची तर अजिबात नाही. जर ही भाजी या दिवशी तुमच्या ताटात आली तर मात्र भयंकर आर्थिक संकट आणि घरात अशांतता निर्माण होऊ शकते. ती भाजी कोणती आणि या संकटातून वाचण्यासाठी कोणता उपाय करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं. मैत्रिणींनो, भोगी म्हणजे आनंद उपभोगण्याचा दिवस. या दिवशी आपण निसर्गाची पूजा करतो, पण शास्त्रात असे म्हटले आहे की विशिष्ट तिथीला काही विशिष्ट गोष्टी वर्ज्य असतात. तुमच्या घरातील लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही नियमांचे पालन करता. जर तुमच्या मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा पतीच्या नोकरीत प्रगती होत नसेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी मोलाचा दिवस ठरेल. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक असा सिद्ध उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील इडापिडा दूर करेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल 2 लवंगा आणि भीमसेनी कापूर. उपाय करण्याची पद्धत सांगते, ऐका. वेळ मुहूर्त आहे. हा उपाय भोगीच्या दिवशी सायंकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. दिशेचे महत्त्व सुद्धा सांगते, तेही ऐका. उपाय करताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे. एका पितळेच्या किंवा मातीच्या दिव्यात 2 भीमसेनी कापूर वड्या ठेवा. त्यावर 2 अखंड लवंगा ज्याला फूल आहे अशा ठेवा. हा कापूर प्रज्वलित करा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. विशेषतः घराच्या कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजापाशी दाखवत असताना मनापासून हा मंत्र 108 वेळा किंवा जमेल तितक्या वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हा उपाय करताना मनातल्या मनात असा भाव ठेवा की तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता या धुरासोबत नष्ट होत आहे आणि सुख समृद्धी घरात प्रवेश करत आहे. आता भोगी दिवशी कोणती एक भाजी वर्ज्य करायची सांगते, ऐका. भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खातो, पण कडू कारले किंवा लसूण कांदा अतिवापर या दिवशी टाळला जातो. विशेषतः ज्या भाज्या जमिनीच्या आत खूप खोलवर वाढतात, उदाहरणार्थ मुळा आणि लसूण, किंवा विशिष्ट ग्रंथानुसार त्या दिवशी कटाक्षाने टाळायलाच पाहिजे, कारण हा दिवस सात्विकतेचा आहे. तामसिक भोजन या दिवशी केल्यास घराची बरकत जाते असे म्हटले जाते. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संक्रांतीच्या दिवशी कोणत्या 5 वस्तूंचे दान केल्याने पितृदोष दूर होतो. आपण भोगीचे महत्त्व पाहिले. आपण बोलणार आहोत मकर संक्रांतीबद्दल. मकर संक्रांतीचा सण म्हणजे केवळ तिळगुळ खाण्याचा सण नाही, तर हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील दोष मिटवून पुण्य पदरात पाडून घेण्याचा. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या प्रगतीमध्ये येणारे अनेक अडथळे या पितृदोषामुळे असू शकतात. घरात आजारपण, लग्नाचे योग जुळणे किंवा
मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे ही पितृदोषाची लक्षणे असू शकतात, पण घाबरू नका. वर्षातील सर्वात मोठा मुहूर्त म्हणजे मकर संक्रांती. हा पितृदोषातून मुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. आज मी तुम्हाला अशा 5 वस्तू सांगणार आहे ज्याचे दान केल्याने तुमचे पूर्वज तृप्त होते आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील. पितृदोष आणि संक्रांतीचा संबंध. मैत्रिणींनो, जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. हा काळ देवांचा दिवस मानला जातो. या पवित्र काळात केलेले दान थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. दान हे सर्वोत्तम मानले जाते. तुम्ही इतर कुठल्याही दिवशी दान करा, अगर नाही करा, पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आलेला मोठा सण मकर संक्रांत या दिवशी आवर्जून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून जर आपण या योग्य वस्तूंचे दान केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरातील संकटाचे सावट दूर होते. संक्रांती दिवशी या 5 विशेष वस्तूंचे दान केल्यास तर त्या 5 वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला दान करायच्या आहेत? 1. काळे तीळ. सर्वात महत्त्वाचे. पितृदोषांसाठी काळे तीळ हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. संक्रांतीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ते सूर्यदेवाला अर्पण करा. तसेच गरिबांना काळ्या तिळाचे लाडू विशेष करून दान करा. या दिवशी शक्यतो आपण पांढरे तीळ तिळगुळ म्हणून वापरत करतो, पण यावर्षी आपल्याला काळे तीळ आवर्जून चिमूटभर का होईना तीळ आणि गुळामध्ये मिक्स करून त्याचं तिळगुळ तुम्हाला गरिबांना, मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करायचे आहे. हा अतिशय महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. 2. गुळ आणि तूप. गुळ हा सूर्याचा कारक आहे आणि तूप सात्विकतेचे प्रतीक. गुळ आणि तुपाचे दान केल्याने घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून या दिवशी विशेष करून गुळाचे आणि तुपाचे दान करण्याचे आहे. शक्य असल्यास तुम्ही गरजू व्यक्तीला या वस्तू दान करू शकता. नसेल तर मंदिरातही तुम्ही दान करू शकता. 3. नवीन वस्त्र. विशेषतः काळी घोंगडी किंवा गरम कपडे. जानेवारी महिन्यात थंडी असते, अशा वेळी गरजू व्यक्तीला काळी घोंगडी किंवा उबदार कपडे दान केल्याने राहू केतूचे दोष शांत होतात आणि पितृदोष दूर होण्यास मदत होते. आज राहू केतू शांत असेल तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात. म्हणून तुम्हाला शक्य असल्यास या दिवशी तो गरजू व्यक्तीला गरम कपडे दान करावे. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करू शकता. 4. 7 प्रकारचे धान्य. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा, मूग आणि उडीद या 7 धान्याचे मिश्रण दान करा. याला सप्तधान्य दान असे म्हटले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाते. आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये ग्रहक्लेश, ग्रहबाधा, वास्तुदोष असेल यामुळे नष्ट होते असे विशेष करून म्हटले आहे. तुम्ही हे जास्तीचे दान करावे असे काही नाही. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही एक मूठभर जरी हे प्रत्येक धान्य मिक्स गरजू व्यक्तींना दान केल्यास तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होते. 5. पाणी भरलेले भांडे. शक्य असल्यास मातीचे किंवा तांब्याचे भांडे पाण्याने भरून दान करा. तृप्त पूर्वज तुमच्या आयुष्यात सुखाची बरकत करतात. या दिवशी विशेष करून पाण्याने भरलेले भांडे दान केल्यास पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि भगवान शिवाचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते. आता दान करण्याची योग्य पद्धत आणि मंत्र जाप. मैत्रिणींनो, दान करताना तुमचे तोंड दक्षिण दिशेला पितरांची दिशा करून मनात त्यांचे स्मरण करा. दान देताना हा मंत्र विशेष करून म्हणा. ओम पितृभ्यां नमः. तुम्ही हा मंत्र मनातल्या मनात म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा मोठ्याने म्हटलं तरी सुद्धा चालेल, पण शक्यतो मनातल्या मनात म्हणण्याचा जास्त प्रयत्न करा आणि दान करा. हे दान तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला किंवा मंदिराच्या अन्नछत्रात करू शकता. मुख्य म्हणजे दान देताना मनात गर्व नसावा, राग नसावा, तर कृतज्ञता असावी. तर मैत्रिणींनो, आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि घरात अखंड लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या श्रद्धेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही जर खरंच शिवभक्त असाल अशाच आध्यात्मिक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम पितृभ्यम नमः लिहायला विसरू नका. ज्यांची खरंच श्रद्धा भक्कम असते त्यांचे शिव नक्कीच कल्याण करतात. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होत हीच भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, या संक्रांतीला हे दान नक्की करा आणि आपल्या घराला पितरांच्या आशीर्वादाने सुरक्षित करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.